हा तुम्ही एवढी घाई नका करू देशमुखीनताई. वडाच्या झाडाजवळ काही अजिबात गर्दी होणार नाहीये. निम्मेच्या वर बायका तर 8 दिवस आधीच फोटोशूट करून चालल्या गेल्या आहे. त्या नुसत्या झाडाला दोरे फिरून चालल्या जातील. काही फोटोसाठी गर्दी होणार नाही तिथे. आपलंच काम आहे आज फोटो काढायचं तिथे. तुझ्या पप्पांना मी छोटे छोटे गोटे आंबे आणायला सांगितले होते खोळ भरण्यासाठी बायकांची. हे एवढाले मोठाले घेऊन आले ते. बोलू पण आता त्यांच्यासाठीच वट पौर्णिमा करते म्हटलं. कुठे यांच्या मागे वटवट करू. काही बोलली नाही. मग एक पोलिशन बाई, एक वायरमनीन बाई, एक लाल डोक्यावाली बाई, एक चक्कीवाली बाई आणि एक शेंड्या पप्पूची आई. झाले 5. आणि हे वडाला ठेवा. दोऱ्याचं भिंडोळ आण. सगळ्या आंब्यांना दोरा गुंडा आवताई येते ना. आणि तुम्ही उखाणा पाठ करून ठेवा बरं. तो महादेवाच्या पिंडीवर बेल ठेवते वाकून. तो वाला उखाणा चालणार नाही यावे. चातुर्मासच्या पुस्तकात कथा पण आहे, आरती पण आहे. फुलं घेतले, वाता झाल्या, अगरबत्त्या झाल्या, आंबे, दोऱ्याचं भिंडोळं, गहू वगैरे सगळं घेतलं गेलंय. सावित्रीच्या लेकींनी वट सावित्री करण्याची खरंच गरज आहे का आता? आपला धर्म जपल्याने, आपले व्रत वैकल्य केल्याने आपला सुशिक्षितपणा याच्यामुळे कमी होतं असं कोणी सांगितलं? तुझा या गोष्टीवर खरंच विश्वास आहे का मला सांग, की आपण उपवास केल्याने 7 जन्म आपल्याला हाच नवरा मिळेल आणि आपल्या नवऱ्याचं आरोग्य वय वाढेल वगैरे. आणि मग तुमच्या त्या व्हॅलेंटाईन डेला ते टेडी बेअरचे बुदले, गुलाबाचे फुलं, चॉकलेट आणि बिकलेट देता. मग ते प्रेम व्यक्त करणं असतं. म्हणजे पण आमचं एक प्रेम व्यक्त करण्याची पद्धत आहे की बाबा आम्हाला तुम्ही पुढच्या जन्मी हवे आहात, इतके आमचं तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्यासाठी आम्ही काळजी करतो, तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्यासाठी. एक व्यक्त करण्याची ती संधी आहे. ही गोष्ट पुरुषांवर का नाही लागू होत? ते का नाही असं उपवास करून प्रेम व्यक्त करू शकत? त्याला म्हणतात बाई वुमन एम्पॉवरमेंट. हां, म्हणजे स्त्रियांना शक्ती दिलेली आहे पुरुषांना 7 जन्म बांधून ठेवण्याची. पुरुषांना काहीच पर्याय नाही. त्यांचं बुकिंग जिथे झालं तिथे त्यांना जावंच लागेल. अशी आपल्याला शक्ती दिली आहे. आम्ही तर असं बघतो. तुझे पप्पा भांडणामध्ये किती पण बोलत असले, इथे भेटली वर भेटू नको, पण त्यांना काय माहिती 7 जन्म मीच बुकिंग करून ठेवलंय. त्यांचं काय करतील ते. मग दरवर्षी का उपवास करायचा? एकदा उपवास केला 7 जन्मासाठी मागितलं, झालं ना फिक्स. ऐसा नाही चलता है ग बाई. दरवर्षी रिचार्ज करना पडता है. म्हणजे उपवास, व्रत, वैकल्य, सणवार सगळं काही स्त्रियांनीच करायचं का? उपवास करणं, पूजा वगैरे सगळं करणं, सजणं धजणं पुरुषांचं काम नाही. ते इतका संयम त्यांच्यात नाहीच आहे. म्हणून आपल्या स्त्रियांकडेच काही कामं लावून दिलेली आहेत संयमाची. हे तर काय स्त्री पुरुष समानता आहे का बरं? असं आहे म्हणजे जे त्यांनी केलं तेच आपण पण केलं पाहिजे. आमचं तसं काही नाही बाई. ते वेगळे, आम्ही वेगळे, पण एकत्र राहतोय. ते आम्ही करायला पाहिजे तेच त्यांनी करायला पाहिजे असं काय आमचं म्हणणं नाही. ते तुमचं वेगळं लॉजिक आहे, आमचं वेगळं लॉजिक आहे. ठीक आहे. मग ह्यावेळी कोणता उखाणा तयार केला आहेस? मग केला आहे ना मी तयार. ऐका. कांजीवरम साडी, बनारसी खण, हातात हिरवा चुडा, कानात घातले मी डूल. वटपौर्णिमेचे व्रत करून पप्पूच्या पप्पांचं केलंय 7 जन्मासाठी बुकिंग. नाव आय एम फीलिंग पॉवरफुल. कसा वाटला?